श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर नवरात्री 15 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. तर नवरात्रीच्या दिवशी प्रत्येक घरी घट स्थापना केली जाते. त्या अगोदर प्रत्येक घरामध्ये नवरात्रीच्या दरम्यान माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी सर्व कामे केले जातात. म्हणजे स्वच्छता केली जाते, सर्व कपडे वगैरे सर्व धुवून स्वच्छ करतात. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे या 3 तासात अशुभ जाणून घेऊया. या अशुभ मुहूर्तावर तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका. त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर 2 नवरात्र असतात, एक चैत्र नवरात्र आणि एक गुप्त नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र, अशा ह्या 2 नवरात्र असतात. तर आपल्याकडे आता शारदीय नवरात्र 2-3 दिवसावर येऊन ठेपलेले आहे. तर या शारदीय नवरात्रामध्ये आपण या 3 अशुभ तासांमध्ये अजिबात घट स्थापना करू नका. घट स्थापनेची योग्य वेळ आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नवरात्राच्या या हिंदूच्या सर्वात महत्त्वाचा सण आहे. या 9 दिवसांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. कलश स्थापना देखील केली जाते. दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा दरम्यान केली जाते. तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. धर्मानुसार घटस्थापना शुभ मुहूर्तावर करावी असे सांगितले गेले आहे. कलशाच्या स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत शुभ असणार आहे. परंतु नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 3 तासाचा कालावधी असा असेल ज्यामध्ये घट स्थापना करता येणार नाही. ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक तुम्ही ऐका, म्हणजे योग्य माहिती तुम्हाला कळेल. कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त अश्विन नवरात्र प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11:24 सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 संपेल. तर शारदीय नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:45 पर्यंत असेल. त्यानंतर 3 तास घटस्थापना करणे योग्य राहणार नाही. यानंतर दुपारी 2:45 नंतर कलशाची स्थापना करता येईल. त्यामुळे घटस्थापना सकाळी 11:45 पूर्वीच केली जाईल असे म्हटले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपल्याला 11:45 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे. तर या आपल्याला 11:45 पर्यंत सकाळी आपण देवपूजा वगैरे स्वच्छ स्नान करून घरात गंगाजल गोमूत्र शिंपडून देवपूजांना म्हणजे देवाला स्नान घालून आपल्याला मग घटस्थापना करायची आहे. कारण की 9 दिवस देव झोपी जाणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला देवांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना खाली आसन द्यायचं आहे. आणि आपल्याकडं जर कुलदेवीचा टाक असेल तर त्याला आपण उशी म्हणून सुपारी ठेवायची आहे आणि आपण त्यांना पानांवर झोपी लावायचं आहे. तर अशा प्रकारे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला 11:15 वाजेपर्यंत म्हणजे 11:45 पर्यंत घटस्थापना करायची आहे. त्यानंतर 3 तास आपल्याला घटस्थापना करता येणार नाही. त्यानंतर दुपारी 2:45 नंतर आपल्याला घटस्थापना कलशाची स्थापना करता येईल. त्यामुळे घटस्थापना सकाळी 11:45 पर्यंत आपण 45 पर्यंत पूर्वीच करून घ्यायची आहे. तर नक्कीच तुम्ही या योग्य वेळेतच घटस्थापना करा. मी तुम्हाला परत एकदा घटस्थापनेचा मुहूर्त सांगणार आहे, कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगणार आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11:24 सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 संपेल. तर शारदीय नवरात्राची घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 11:45 पर्यंत असेल. त्यानंतर 3 तास आपल्याला घटस्थापना करणे योग्य राहणार नाही. त्यानंतर डायरेक्ट 3 तासानंतर दुपारी 2:45 नंतर कलशाची स्थापना करता येईल. त्यामुळे घटस्थापना सकाळी 11:45 पूर्वीच करायची आहे. तर आपल्याला नवरात्रीच्या काळात कोणत्या चुका करायच्या नाही ते आपण बघूया. नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र असतो. या काळात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, तसेच काही चुका करणे टाळाव्यात. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही कोणत्याही महिलेचा किंवा मुलीचा अपमान करू नका. असे केल्याने दुर्गा माता क्रोधित होतील. आयुष्यातील अनेक समस्या सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसात तामसिक अन्न खाऊ नये. तसेच घरात अशुद्ध
किंवा तामसिक वस्तू आणू नका. या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. नवरात्रीपूर्वी घराची साफसफाई करा आणि घरातील कचरा बाहेर काढून फेका. तर अशा प्रकारे ह्या चुका आपल्याला नवरात्रात करायचं नाही आहे. पण तुम्ही ही एक गोष्ट नक्कीच करा. नवरात्रीपूर्वी घटस्थापनेच्या पूर्वी आपल्या घराची स्वच्छता करून घ्या. घरातील आबड-गबड जो काही पसारा आहे तो सर्व बाहेर काढा. घराची स्वच्छता करा, कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्वच्छता बघून, प्रसन्न वातावरण बघून कायमस्वरूपी वास करेल. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कुठले 13 कामं चुकून करायचे नाही आहे. आपण घटस्थापना कशी करायची, तसेच आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. ते जर तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.